मी अभिजित दिपके बोलतोय. आज मी तुमच्याशी एक तरुण म्हणून तुमच्या घरातल्या एका भावासारखा, मुलासारखा संवाद साधायला आलो आहे. जेव्हा तुम्ही हा व्हिडिओ ऐकत असाल तेव्हा कदाचित मी दिल्लीच्या जंतर मंतरवर पोलिसांच्या गराड्यात असेल किंवा पोलीस कोठडीत असेल किंवा रस्त्यावर उतरून तुमच्या भविष्यासाठी घोषणा देत असेल. पण आज मला माझ्या मनातील प्रत्येक गोष्ट, या आंदोलनाचा पूर्ण प्रवास आणि आपल्या देशातील तरुणांची जी थट्टा चालवली आहे ती अत्यंत सविस्तरपणे एका रोजनिशीसारखी तुमच्या समोर मांडायची आहे. ही कथा फक्त माझी नाही, तर देशातील कोट्यवधी सुशिक्षित बेरोजगार तरुणांची आहे. माझा जन्म, माझं संगोपन आणि माझं शिक्षण एका सामान्य भारतीय कुटुंबाप्रमाणेच झालं. प्रत्येकाचं स्वप्न असतं की चांगलं शिकावं, मोठी नोकरी करावी आणि आपल्या कुटुंबाला एक चांगलं आयुष्य द्यावं. मीही तेच केलं. मी बोस्टन युनिव्हर्सिटीसारख्या नामांकित संस्थेतून माझं शिक्षण पूर्ण केलं. त्यानंतर राजकीय दळणवळण रणनीतिकार म्हणून मी काम करू लागलो. आम आदमी पार्टीसारख्या मोठ्या राजकीय पक्षांसाठी रणनीती आखण्याचं काम मी केलं. देशातल्या मोठ्या नेत्यांसोबत उठणे बसणे होते. AC केबिनमध्ये बसून करोडो रुपयांच्या निवडणुकांचे प्लॅनिंग करणे, सोशल मीडिया कॅम्पेन चालवणे हे माझे काम होतं. आयुष्य अगदी सुखात आणि आरामात चाललं होतं. जर मला स्वतःचाच विचार करायचा असता तर मी आज कॉर्पोरेट विश्वात लाखो करोडो रुपयाचे पॅकेज घेऊन सुखी राहू शकलो असतो. पण जेव्हा तुम्ही देशाच्या राजकारणाचा आणि व्यवस्थेचा अगदी जवळून अभ्यास करता तेव्हा तुम्हाला समजते की वरून चकचकीत दिसणारी ही व्यवस्था आतून किती सडलेली आहे. विशेषतः गेल्या काही वर्षात आपल्या देशातील परीक्षा पद्धती आणि रोजगार निर्मितीची जी दुरावस्था झाली आहे तिने मला आतून पूर्णपणे हलवून सोडले. वर्षानुवर्षे अभ्यास करायचा, आई वडिलांनी पोटाला चिमटा काढून गोळा केलेले पैसे क्लासच्या फीससाठी भरायचे. मुलांनी पुण्यात, दिल्लीत, अलाहाबादमध्ये एका लहानशा खोलीत राहून रात्रीचा दिवस करायचा आणि शेवटी काय तर परीक्षा झाली ती पेपर लीक. नीटसारख्या अत्यंत संवेदनशील परीक्षेचा जेव्हा पेपर लीक होतो आणि लाखो विद्यार्थ्यांचे भविष्य टांगणीला लागते तेव्हा माझ्या लक्षात आले की आता फक्त AC रूममध्ये बसून ट्विटरवर किंवा सोशल मीडियावर पोस्ट लिहून चालणार नाही. आता रस्त्यावर उतरावे लागेल. कारण या देशातल्या सत्ताधाऱ्यांना सुशिक्षित तरुणांच्या आवाजापेक्षा रस्त्यावरील गर्दीची जास्त भीती वाटते. यातूनच 16 मे 2026 रोजी एका आगळ्या वेगळ्या संकल्पनेचा जन्म झाला. ती म्हणजे कॉकरोच जनता पार्टी. अनेकांनी मला विचारलं की अभिजित, तू इतका शिकलेला मुलगा आहेस, तू पक्षाचे नाव कॉकरोच म्हणजेच झुरळ का ठेवलंस? यामागची व्यथा फार मोठी आणि तितकीच भयानक आहे. आज आपल्या देशातल्या सुशिक्षित तरुणांची अवस्था या व्यवस्थेने एका झुरळासारखी करून ठेवली आहे. झुरळ जसे घरात कुठेही फिरत असले तरी लोक त्याच्याकडे दुर्लक्ष करतात, त्याला पायाखाली चिरडतात, त्याची कोणावरही दया येत नाही. तशी अवस्था आजच्या तरुणांची झाली आहे. तरुण नोकरी मागायला गेला की त्याला चिरडलं जातं. त्याने पेपर लीक विरुद्ध आवाज उठवला की त्याला पोलीस लाठीने मारतात. आम्ही या व्यवस्थेसाठी फक्त एक कीटक झालो आहोत, ज्याची किमान किंमत फक्त निवडणुकीच्या दिवशी मतदानापुरती असते. म्हणूनच मी ठरवलं की जर तुम्ही आम्हाला झुरळ समजता तर आम्ही याच नावाने एकत्र येऊ. झुरळात एक ताकद असते. जगावर कितीही मोठे संकट आले, अगदी अणुबॉम्बचा हल्ला जरी झाला तरी झुरळ नष्ट होत नाही, ते जिवंतच राहते. आपली तरुण पिढी सुद्धा या भ्रष्ट व्यवस्थेच्या छळाला तोंड देत आजही जिवंत आहे आणि लढत आहे. हे दाखवण्यासाठी आम्ही कॉकरोच जनता पार्टीची स्थापना केली. हा कोणताही निवडणूक लढवणारा राजकीय पक्ष नाही, तर हा तरुण आक्रोशांचा आहे. त्यांच्या हक्काचा एक बुलंद आवाज आहे. जेव्हा नीट परीक्षेचा महाघोटाळा समोर आला तेव्हा हजारो विद्यार्थ्यांचे अश्रू मी पाहिले. कोणीतरी कर्ज काढून, कोणी जमीन गहाण ठेवून आपल्या मुलाला डॉक्टर बनवण्याचे स्वप्न पाहिले होते. पण काही लाख रुपयांमध्ये पेपर विकले गेले आणि प्रामाणिकपणे अभ्यास करणाऱ्या मुलांना स्वप्नाचा अक्षरशः खून झाला. या अन्यायाविरुद्ध आम्ही दिल्लीच्या जंतर मंतरवर आंदोलन सुरू केले. आमची मागणी अगदी स्पष्ट आणि थेट आहे. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून
तात्काळ राजीनामा दिला पाहिजे. जोपर्यंत देशाच्या शिक्षण मंत्र्याला खुर्चीवरून खेचले जात नाही तोपर्यंत या पेपर लीक करणाऱ्या माफियाचे धाडस संपणार नाही. जंतर मंतरवरचा हा आमचा प्रवास अजिबात सोपा नव्हता. आम्ही जेव्हा शांततेच्या मार्गाने हातात तिरंगा आणि संविधानाची प्रत घेऊन बसलो होतो तेव्हा आमच्यावर पोलिसांनी लाठीचार्ज केला. मला आठवते, त्या दिवशी कडक ऊन होते. आम्ही फक्त घोषणा देत होतो की आम्हाला न्याय द्या, पेपर लीक बंद करा. पण अचानक पोलीस फौजफाटा आला. त्यांनी आमच्यावर बळाचा वापर केला. कित्येक तरुण मित्रांना, विद्यार्थिनींना रस्त्यावरून फरफटत नेण्यात आलं. मलाही पोलिसांनी ताब्यात घेतलं. माझ्या पाठीवर, हातावर लाठ्यांचे वळ उठले होते. पण मी तुम्हाला सांगतो, जेव्हा त्या लाठ्या आमच्या पाठीवर पडत होत्या तेव्हा आम्हाला वेदना होत नव्हत्या, तर आम्हाला या भ्रष्ट व्यवस्थेची कीव येत होती. एका बाजूला पेपर लीक करणारे माफिया मोकाट फिरत आहेत आणि दुसऱ्या बाजूला आपल्या हक्कासाठी लढणाऱ्या, देशाच्या भविष्याला तरुणांना गुन्हेगारासारखे मारले जात आहे. हा कुठला न्याय आहे? पण या लाठीचार्जने आमचा आवाज दाबता आला नाही. उलट आमची जिद्द आणखी वाढली. जंतर मंतरवरून सुरू झालेली ही ठिणगी आता संपूर्ण देशात पसरत आहे. आज भारतातील बेरोजगारीची आकडेवारी पाहिली तर अंगावर काटा येतो. पदवीधर, इंजिनियर, पोस्ट ग्रॅज्युएट झालेले तरुण आज 10 ते 15 हजाराच्या नोकरीसाठी वणवण फिरत आहे. सरकारी भरतीची जाहिरात निघाली की 500 जागांसाठी 5 लाख अर्ज येतात. त्यातही परीक्षा वेळेवर होत नाही. झाली तरी निकाल लागत नाही. निकाल लागला तर कोर्टात केस जाते आणि शेवटी समजते की पेपरच फुटला. या प्रक्रियेत एका तरुणाचे वय 20 वर्षावरून 30 वर्ष होते. त्याचे तारुण्य, त्याचे स्वप्न, त्याच्या उमेदीचे दिवस या लायब्ररीच्या आणि अभ्यासाच्या खोल्यांमध्ये संपून जातात. आई वडील म्हातारे होतात. त्यांच्या डोळ्यात आशेचे किरण असतात की माझा मुलगा कधीतरी कमावता होईल. पण सरकारी यंत्रणेच्या नाकर्तेपणामुळे तो तरुण घरी जातानाही लाजेने मान खाली घालतो. या मानसिक त्रासामुळे आज देशात कित्येक तरुण आत्महत्येकडे वळत आहे. मला त्या सर्व मित्रांना सांगायचे आहे की आत्महत्या हा पर्याय नाही. मरायचे कशाला? ज्यांनी तुमचे भविष्य चोरले आहे, ज्यांनी तुमच्या हक्काच्या नोकऱ्या विकल्या आहेत, त्यांना जाब विचारायला शिका. म्हणजे लढा हा एकमेव मार्ग आहे. आता हे आंदोलन फक्त जंतर मंतरपुरते मर्यादित राहणार नाही. आम्ही आता संपूर्ण देशात युवा असहकार आंदोलन सुरू करत आहोत. आम्ही गावागावात, तालुक्यात, जिल्ह्यात जाऊन कॉक्रोच जनता पार्टीच्या माध्यमातून तरुणांना एकत्र करत आहोत. जर सरकारने आमच्या मागण्या मान्य केल्या नाही, पेपर लीक प्रकरणाची सर्वोच्च न्यायालयाच्या देखरेखीखाली निष्पक्ष चौकशी केली नाही आणि शिक्षण मंत्र्याचा राजीनामा घेतला नाही, तर आम्ही देशव्यापी जेल भरो आंदोलन सुरू करू. आम्ही देशातील प्रत्येक रेल्वे स्टेशन, प्रत्येक सरकारी कार्यालय आणि मंत्र्याच्या घराबाहेर शांतपणे मार्गाने ठिय्या मांडू. सरकारकडे किती जेल आहेत हे आम्ही पाहू. देशातल्या सर्व तुरुंगांमध्ये जागा कमी पडेल इतके तरुण आज रस्त्यावर उतरायला तयार आहेत. माझी या देशातील पालकांनाही एक कळकळीची विनंती आहे. जेव्हा तुमचा मुलगा किंवा मुलगी परीक्षेत अपयशी ठरते किंवा नोकरी मिळत नाही म्हणून निराश होते, तेव्हा तिला दोष देऊ नका. दोष तुमच्या मुलांचा नाही, दोष या सडलेल्या व्यवस्थेचा आहे. आजच्या तरुणांना तुमच्या पाठिंब्याची गरज आहे. त्यांना घरात कोंडून ठेवू नका, तर त्यांना अन्यायाविरुद्ध लढण्याचे बळ द्या. जर आज आपण एकत्र आलो नाही तर पुढच्या पिढ्यांचे भविष्य अंधारात जाईल. हा व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक नागरिकाला, प्रत्येक तरुणाला माझे आव्हान आहे की हा आवाज फक्त माझा नाही. हा आवाज तुमचा आहे, तुमच्या भावाचा आहे, तुमच्या बहिणीचा आहे. हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा, शेअर करा, जेणेकरून संसदेत बसलेल्या त्या बहिऱ्या प्रशासनापर्यंत आपल्या लाटांचा आवाज पोहोचेल. चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून आंदोलनाची प्रत्येक अपडेट, प्रत्येक पुढची रणनीती तुमच्यापर्यंत थेट पोहोचेल. आपण शांत बसायचे नाही आणि मागेही हटायचे नाही जोपर्यंत आपल्याला न्याय मिळत नाही तोपर्यंत. जय हिंद, जय युवा इन्कलाब जिंदाबाद. धन्यवाद.